माझं नाव लालाराम रामचंद्र चव्हाण. तसं तर आमचा धंदा आहे इथे, पण मी राहणार राजस्थान, जिल्हा भिलवाडा, तहसील आशीन. महाराजांनी मला 3 वर्ष आधी आशीर्वाद दिला की तू पोगलेन घेणार, मशीन घेणार. मी म्हणतो आपल्याकडे पैसे नाही, महाराज कसं काय आशीर्वाद देऊ राहिले. तरी अशा करता करता तर यंदा आशीर्वादाने आम्ही दशहरावर पोगलेन घेतली. पोगलेनचे 15 लाख रुपये मी इशार बी देऊन आलो. सगळं झालं, पण त्याला जामीन मिळत नाही. महाराजाला फोन केला, महाराज म्हणले 8-10 दिवसात तुला मिळला तर तो म्हणला मी 1 लाख रुपये घेऊ. आमचे बारका बंधू म्हणलं की 1 लाख रुपये देऊ त्याला, जाऊ दे, एक वीर नाही केली नाही की पाहिजे. त्याला 1 लाख रुपये देऊन आपण काम चालू करू, निद्रा 15 लाख बुडेल. तर दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, तो बी नाही म्हणला. मग आता काय करावं, बसलो पाहिजे, बुडलो तर बुडलो. पण तिसऱ्या दिवशी मला बिगिरी जामिनी 23 लाखाचा लोन बँकेने दिले मला. ही मलकापूरची महिमा आहे. अरे आमची काय अडचण आली थोडीफार, आम्ही पळून मलकापूरलाच जातो, बाकी कुठे जात नाही. बायकोचं थोडं दुखते, बायको म्हणलं चला मलकापूर. परवा दिवशी आम्ही MRI केली, काहीच नाही आला. तुम्ही चल भाई मला. हा, पहिल्यांदा पुरा जोडीमध्ये आणली होती, पुरा एक बाजू गेले होते, बोलता याद नाही होते, काय नाही येते. आम्ही 2012 पासून येतो. आता भन्नाट झाली बायको, 4 बात भरते, माझे पक्ष बी जास्त बोलते. हा बरोबर, म्हणून मेहमा. पण तुम्ही बी काय करा, कोणा तुमची महाराष्ट्र लोकांची एक अशी आदत आहे, म्हणजे नीट झाल्या की जाऊ दे, ते जायला गेले ते गेले, इसरू नको. जे कोणी बोली माणूस हो, बोले देव धर्म हो, त्याला इसरू नको, त्याची मान्यता ठेवा. तुमच्या इकडे जे चालती पुरती हा काम झालं की जाऊ दे, गेलं तर गेलं, असं काम ठेवा. मलकापूरची महिमा लय मोठी, तो याचा अनुभव घ्या, सगळं चांगलं. माझी पोरगीला एक मुलगा झाला राजस्थानवरून, ती म्हणली मला इथं नांदायचे नाही, त्याचा मुलगा त्याच्याकडे राहू द्या. अरे असं काय करते. मग याला इथं आणली, महाराजनी समजून सांगितलं. महाराज म्हणलं मी येतो, सगळं व्यवस्थित होईल. आता त्याला मुलगा झाला, ती आली. माझी मुलगी 1100 किलोमीटर यात होती ना, 1100 जात होती, 7 केटे केली, सगळं झालं. पण कष्टाला फळ आहे ना. आज त्याला मुलगा झाला, त्याच्या घरी छान आहे, सगळं आहे, ओके. एवढा अनुभव.